स्पष्ट होते की एनडीए कडे पुन्हा एकदा बिहारच्या वासियांनी आपलं मत किंवा आपलं कौल दिलेलं आहे। हे या आकड्यांमधून सुरुवातीच्या कलांमधून दिसतंय। हे पूर्ण आकडे नाहीत, हे विजयाचे आकडे नाहीत, हे फक्त कल आहेत। या कलांमधून चित्र स्पष्ट होतंय की एनडीए बिहारमध्ये सत्ता स्थापन करू शकते। बिहारची निवडणूक म्हटली की समोर चित्र येतं ते म्हणजे जातीचं राजकारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात। मात्र यंदाची निवडणूक फार वेगळी म्हणावी लागेल। विकासाचे मुद्दे या ठिकाणी आणले गेले, त्याच्यानंतर महिलांसाठीच्या योजनांचं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं होतं। तेजस्वी प्रण संकल्प पत्र एनडीएचं आणि महाआघाडीचं तेजस्वी प्रण याच्या माध्यमातून जर पाहायला गेला तर मोठमोठे वायदे जे आहेत ते करण्यात आलेले होते। मात्र जेडीयू या ठिकाणी चमत्कारिकरित्या 74 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। भाजप 70 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। त्याच्यामुळे भाजप आणि जेडीयू 7-7 पुढे जाताना पाहायला मिळते आणि आकडा जो आहे तो वाढतोय। 160 जागांवर सध्या एनडीए आघाडीवर आहे। तर आश्चर्यकारक जेडीयू या ठिकाणी भाजपपेक्षा पुढे निघून गेलेली आहे। पहिल्या फेरीमध्ये तेजप्रताप यादवांना फक्त 681 मतं मिळाली आहेत। निवडणूक आयोगानुसार महुआमधून तेजप्रताप यादव तिसऱ्या स्थानी आहेत। या ठिकाणी आरजेडी आणि त्याचबरोबर तेजप्रताप यादव यांच्यामध्ये ही लढत होती। मात्र आरजेडीला सुद्धा मोठा धक्का तेजप्रताप यांच्यामुळे आणि तेजप्रताप सुद्धा तिसऱ्या स्थानी गेलेले आहेत। नवीन पक्ष काढून सुद्धा स्वतः तेजप्रताप पक्षाचे प्रमुख असताना सुद्धा त्या ठिकाणाहून पिछाडीवर आहेत। जनशक्ती जनता दल जेजेडी या पक्षाची स्थापना तेजप्रताप यादव यांच्याकडून करण्यात आली। 22 उमेदवार त्यांनी यावेळेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले। मात्र स्वतः ते ज्या ठिकाणाहून 2015 मध्ये निवडून आलेले होते त्याच ठिकाणी सध्या त्यांना फक्त पहिल्या याच्यामध्ये 681 मतं मिळालेली आहेत। अगदी वाईट पद्धतीने ते पिछाडीवर पडलेले आहेत। आणि एकूण जर आकडेवारीवर आपण नजर टाकली तर भाजप 68 जागांवर आघाडीवर आहे, जेडीयू 75 जागांवर आघाडीवर आहे, एलजेपी 14 जागांवर आघाडीवर आहे, एचएम 3 जागांवर आघाडीवर आहे। जर आकडा हा पाहिला तर एनडीए सध्या 160 जागांवर आघाडीवर आहे आणि महाआघाडी 19 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। एनडीए आणि महाआघाडी यांच्यामधला फरक हा फार आता वाढत चाललेला आहे। तर एनडीए या ठिकाणी 160 आणि महाआघाडी इथे 79 जागांवर आघाडीवर आहे। निवडणूक आयोगानुसार महुआमधून तेजप्रताप यादव पिछाडीवर, पहिल्या फेरीत त्यांना फक्त 681 मतं मिळालेली आहेत। खरं तर हा मतदारसंघ हा लालू प्रसाद यादव यांचा मतदारसंघ। तेजप्रताप इथून 2015 मध्ये निवडूनही आले होते। मात्र या दोघांच्या भांडणामध्ये एलजेपीला याचा फायदा होताना पाहायला मिळतो, कारण एलजेपीचा उमेदवार या ठिकाणी आघाडीवर आहे। नक्कीच तेजप्रताप यादव 2015 मध्ये या ठिकाणाहून निवडून आलेले होते, त्यावेळेला ते राजदमध्ये होते। मात्र यंदा राजमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतःचा स्वतंत्र वेगळा एक पक्ष स्थापन केला। त्याच्यामुळे 2015 मध्ये ज्यावेळेला तेजप्रताप यादव निवडून आले ते फक्त त्यांच्या प्रचारामुळे नाही तर राजदचं त्या ठिकाणी वर्चस्व असल्यामुळे ते त्या ठिकाणाहून निवडून आलेले होते। हे आता चित्र या ठिकाणी स्पष्ट होताना पाहायला मिळतंय। तेजप्रताप यादव यांचा आरजेडीला देखील इथे फटका बसताना दिसतो। तारापूरमधून भाजपचे सम्राट चौधरी आता आघाडीवर आहेत। तारापूरमधून भाजपचे सम्राट चौधरी आघाडीवर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। मात्र सम्राट चौधरी या ठिकाणी आघाडीवर आहेत। नक्कीच तारापुरा मतदारसंघ हा जेडीयूनं हा भाजपला दिलेला होता, फार महत्त्वाचा मतदारसंघ जेडीयूसाठी। मात्र तो त्यांनी यंदा भाजपला सोडला आणि त्या ठिकाणाहून भाजपनं आपले उपमुख्यमंत्री जे आहेत सम्राट चौधरी त्यांना या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं होतं। सम्राट चौधरी यांचा तिन्ही पक्षांमध्ये प्रवेश झालेला आहे। जेडीयूमध्ये सुद्धा होते, आरजेडीमध्ये सुद्धा होते।